नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपला प्रवास जो आहे रत्नागिरी ते कोल्हापूर म्हणजे टप्प्याटप्प्याने मी व्हिडिओ करत आलोय. आता साखरप्यातनं आपण पुढे निघालोय. साखरप्यापासून आंब्यापर्यंत पण हा व्हिडिओ करणार आहोत. मध्ये जे चांगले पॅच झालेले तेवढे मी स्किप करेन, नाहीतर मग उगाच खूप लेंदी व्हिडिओ होतो. साखरप्यातनं पुढे फ्लायओव्हरची कनेक्टिव्हिटी जिथे होणार आहे तो रोड मात्र अजूनही खडबडीत या कॅटेगरीमध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत ते कनेक्टिव्हिटीचा भरा वगैरे घालून काम पूर्ण होत नाही तोपर्यंत असाच रस्ता आपल्याला मिळणार आहे. हा एवढा एक पॅच संपला की पुढचा रस्ता आहे तो चांगला आहे. मुर्शी पर्यंतचा रस्ता चांगला आहे. मुर्शीतनं पुढे मग घाटाचंच काम सुरू होतं. मुर्शीत सुद्धा बाहेरनं रस्ता जायचा त्याचं काम चालू होतं. तोपर्यंत सध्या आपल्याला हा खराब रस्ता आहे त्या रस्त्यात खडबडीत रस्ता आहे. खराब म्हणायचं खडबडीत आहे खूप. वळकटलेला रस्ता याच्यावर तुम्ही स्पीड घेऊ शकत नाही. कसं असतं थोडेफार मध्ये खड्डे आले तर ठीक आहे, पण तिथे या अशा रस्त्यावर तुम्हाला जास्त स्पीड घेऊन जाता येत नाही. खडखड गाडी तुमची पूर्ण खडबडत जाते. गाडीचे सगळे पार्ट वाचतात. सगळं ते डांबर वगैरे वर येऊन असं कडक झालेलं असतं. इथपर्यंतचा रस्ता खूप खराब होता. आता इथून मात्र रस्ता चांगला आहे आणि मग अगदी साखरपा बायपास पर्यंत रोड पुढे म्हणजे जिथून आंब्यातनं खाली उतरून आपण साखरपा गावात जातो तो रस्ता चांगला आहे आता. त्यामुळे काय इश्यू नाही मोठा. आणि इथे दोन्ही बाजू चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळे समोर आता आपल्याला इथे वाहन येणार नाही. फक्त इथे स्पीड लिमिटचे बोर्ड जुने होते ते अजून तसेच ठेवले, काढलेले नाहीत. काम सुरू असताना ती लिमिट ठेवलेली होती, स्पीड लिमिट्स. ते बोर्ड अजून मात्र तसेच आहेत. वास्तविक ते काम झाल्यावर लगेचच्या लगेच काढले गेले पाहिजेत. नाहीतर कसं होतं, जमलिंग होतं. लोकांना कळत नाही नेमकं काम झालंय तरी स्पीड कमी का ठेवायचा आहे का खरोखर कमीच ठेवायचा आहे. त्या रस्त्याचं ज्यावेळी सुरू झाली कामाची त्या साखरपा रोड, त्या अगदी सुरुवातीच्या काळाचा माझा एक व्हिडिओ आहे, जरूर बघा. त्याच्यामध्ये मी हे काम कसं होतं कॉन्क्रीटचं
ते त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं. थोडं मशिनरी दाखवली होती, रोड कसा करतात ते दाखवलं होतं. हे सगळ्या गोष्टी त्याच्यातून कव्हर केल्या आहेत. अवश्य बघा, ज्यांनी बघितला नाहीये त्यांनी बघा. इकडनं एक बाजू झालीये पूर्ण, दुसऱ्या बाजूचं खालनं काहीतरी काम करतायत. तिथे आता काय पुढे भराव वगैरे येणार असेल असा अंदाज. पण हा पुलाच्या इथला रस्ता मात्र खराब आहे, तो मागे पण तसाच होता. इथनं सुद्धा गाड्या जरा सावकाश, रस्ता तसा गडबडीतच आहे. इथे पुढे जो पूल येतो त्या पुलाच्या बरोबर दोन्ही बाजूला शाळा आहे. पूर्वी सुद्धा तसं होतं, शाळेचा काही भाग उजवीकडे आणि काही भाग डावीकडे म्हणजे रस्ता होता. आता फक्त काय झालं, आपण पुलावरून जातो, शाळा तशीच डिवाइड झालेली डावीकडे आणि उजवीकडे. पुलाचा एक अर्धा भाग झालाय, रस्ता खडबडीत आहे, पण तो अर्धा भाग भराव घालून कनेक्टिव्हिटी सगळं कम्प्लीट आहे. उजवी बाजून त्याचं काम आता सुरू केलंय त्यांनी. तोपर्यंत निदान हा रस्ता करून घ्यायला हरकत नाही ना, निदान सुखाने लोक जातील तरी. बघा, ही डाव्या साईडची शाळा, त्यातला सुद्धा काही भाग पुढे आलेला जो होता तो तोडलेला आहे. उजव्या बाजूला पण तसंच झालेलं आहे. त्यांचं माझ्यामध्ये ग्राउंड उजव्या साईडचं गेलेलं आहे थोडं. आणि इथे आता एक जी डेव्हलपमेंट आपण म्हणतो, रोड साईड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, तिथे बघायला मिळतो. जो पूर्वी सगळा मोकळा प्रदेश होता, तर इथे चांगली चांगली हॉटेल्स तुम्हाला दिसतील. इथे बघा, आता डाव्या हाताला एक चांगलं हॉटेल दिसतंय. सुरू झालंय का नाही झालंय, बोर्डाला हारवीर घालून झालेला आहे, म्हणजे सुरू झालेलं असावं. हे लालपरीचं नवीन वर्जन, लाल डब्बा म्हणायचं होतं त्याला लहानपणी. पण कौतुक वाटतं मला, अजून इतकी वर्ष एसटी बस आपल्याला सेवा काय देते. ड्रायव्हर्स, कंडक्टर, हल्ली मी बघतो व्हिडिओ, भांडणं असतात, मारामाऱ्या चालू होतात, पण तरी सुद्धा ना त्यांच्या बाजूने फारसा विचार कोण करत नाही हो. ती पण माणसं देत, आणि एवढं तसं बघितलं ना तर कटकटीचं काम असतंय एसटी बस चालवणं, किंवा कंडक्टरचं जे काम आहे ते सुद्धा. असो, तर आता परत सुसाट रोड सुरू झालाय, पुढे गेल्यावर परत अपडेट देतो तुम्हाला. आणि आता इथे आपण वळणार आहोत उजवीकडे, कारण डायव्हर्जन दिलेलं आहे. आणि आपला जुन्या रस्त्याला आपण लागणार. नवीन रस्ता बघा, समोर काम चालू आहे, असा स्ट्रेट पुढे जाईल. आणि उद्या आता आपण जो वळतोय, हा मुरशी नाक्याला जो रस्ता जातो तो रोड, तो आता भविष्यात बंद होईल. पुढे गेल्यानंतर मुरशी नाका आहे, पोलीस चेकपोस्ट आहे आणि फॉरेस्ट चेकपोस्ट आहे. वन विभागाची तपासणी, ट्रकांची तपासणी तिथे होते. पोलीस खात्याचं पण तिथे चेकपोस्ट आहे. अंबाघाट उतरून आलं की त्या ठिकाणी काही वेळेला गाड्या चेक केल्या जायच्या. सध्या आपण त्याच रूटनी जायचंय. हे इकडे काहीतरी बोर्ड दिसतोय, बेर्डे वाट. पूर्वी कधी बघितल्याचं आठवत नाही. चेकपोस्टचा रोड मात्र अजून खडबडीतच आहे सगळा. हा होणार पण नाही आता. त्याच्या आधी तिकडचं काम करून आपल्याला सरळ जायला मिळेल. हा इकडचा रोड बंद झालेला असेल आपल्यासाठी.
इकडे आतल्या गावात येणाऱ्या लोकांसाठी मात्र हा रस्ता ठेवायलाच लागणार त्यांना. हा आता इथे आला मुर्शी चेकपोस्ट, ज्याला साखरपा काहीतरी नाव आहे, तळवाडी वगैरे असं काहीतरी म्हणतात. आता इथून आंबाघाट सुरू होतो. आंबाघाटाला आता ही सुरुवात. भविष्यात आपण आता हा चढ संपून डाव्या हाताला तुम्हाला रस्ता दिसेल, तिथे बाहेर पडणार आपण. हा बघा, डाव्या हाताने असा रस्ता येणार तो. हा मुर्शी चेकपोस्ट वगैरे जे आहे ते भविष्यात सगळं स्किप होईल. ते सुद्धा आता उरळा आहे मध्ये. काचा उतरणे ही घाटाची इथं खरी सुरुवातीचा भाग झालाय. पलीकडे बघा उजवी साईड सगळा मातीचा भराव घालून तो रस्ता बनवलेला आहे. घाटामध्ये सुद्धा जे मध्ये मध्ये झालेत काय ते सोडले तर बाकी ओव्हरऑल रस्ता जो आहे त्याची क्वालिटी काय एवढी खास नाहीच चांगली. ती आता दुरुस्तीच्या फंदात तसे फारसे कोण पडणार पण नाही. तिथे जे खड्डे होते ते भरलेले असतील. आता बघूया आपण, पावसाळ्यामध्ये जे भरपूर खड्डे वगैरे झाले होते भरलेले असणार आहेत अंदाज. बाकी रोड कंडिशन जी ती अशीच असणार आहे काम होत नाही तोपर्यंत. मध्ये मध्ये मात्र असं पॅच करून ठेवले. मध्ये कोरोनाच्या नंतरच्या एका पावसाळी इथे दरड कोसळली होती. फर्स्ट टाइम मी बघितलेलं. या भागात कधी दरड कोसळलेली नाही. आणि इथे 2-3 ठिकाणी पुढे परत अशी जवळजवळ 7-8 ठिकाणी दरड कोसळली होती. धूळ 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 धूळ. काचा खाली ठेवून जाण्यात काहीही पॉइंट नाही. धूळ अतिशय वाईट, अतिशय. ते तुम्हाला खोकला म्हणजे घशाचं इन्फेक्शन झालंच म्हणून समजा. पलीकडचं काम झालेलं आहे. इथं बघा प्लास्टिक घालून झाकलंय. दरड कोसळण्याची शक्यता आहे इथे. ते दिसतं ते बघा, दगड खाली आलेले. उन्हाळ्यात वगैरे तेवढा धोका नाही जाणवणार, पण पावसाळ्यात ते सरकू शकतं आणखी खाली. चल आपण निदान हे मधले पॅच जे झाले त्याच्यावरनं जरा व्यवस्थित जाण्याचा आनंद आपल्याला मिळतो, एवढा तर लुटूया. मध्ये म्हटलं मागच्या व्हिडिओत म्हटलं बघा, मोऱ्यांची कामं असतात. इथे मध्ये मोऱ्या असणार, पाईप घातलेले असणार आहेत. वरनं जे पाणी येतं ते इकडनं तिकडे उजव्या हाताला खाली सोडून दिलेलं असणार पाईपात. ते मध्ये मधले जरासे पॅच राहतात तसेच नंतर करतात. माझे व्हिडिओ आपण बघताय, सपोर्ट करता, सबस्क्रायबर्स पण चांगला सपोर्ट करतायत. काही जण असे असू शकतात की ज्यांनी सबस्क्राईब नाही अजून केले चॅनल, व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही.
कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्रायबरचा एक बेस वाढला ऑटोमॅटिकली व्ह्यूज वरती पण तो परिणाम होत जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्रायबर्सना पुढे नोटिफिकेशन मिळतं. बेल आयकॉनला तुम्ही क्लिक केलं की पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. तुमचा व्हिडिओ चुकणार नाही. तर युट्यूबमध्ये खूप गर्दी असते, काय काय वेळेला व्हिडिओ स्किप होतात, समजत नाहीत कधी आला व्हिडिओ. सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओची माहिती मिळत जाते. आता कुठे आलो आपण? काय बरं या गावाचं इथे नाव होतं, मी विसरलो. इथे ते बस शेड होती, विसरलो. आठवलं की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकेन नाव ते. पूर्वी लहानपणी आंबा घाटातनं फिरायचं म्हणजे काय वेगळंच वाटायचं. अशी मस्त मौज वाटायची, मौज. आणि खिडकीत जागा मिळवण्यासाठी अट्टाहास असायचा. आधी मुळात रिझर्वेशनच असायचं केलेलं. आणि त्या काळी कसं होतं, सांगलीला आम्ही जायचो, सकाळी 6ची गाडी होती रत्नागिरी सांगली. त्याला गर्दी असायची, कोल्हापूर पर्यंत तरी ती गाडी पॅक असायची. त्यामुळे शक्यतो रिझर्वेशनच्या आम्ही गाडीत जायचो मी कधी. त्यावेळेला मला आठवते 50 पैसे रिझर्वेशन असायचं. काही गाड्यांचं फुल रिझर्वेशन करायला लागायचं. बाहेरच्या डेपोच्या गाड्या असायच्या त्यांचं फुल रिझर्वेशन असायचं. लोकल डेपोची गाडी असेल म्हणजे रत्नागिरी डेपोची गाडी सांगलीला जाते, ते 50 पैशाचं रिझर्वेशन करून तुम्ही जाऊ शकाल. गाडीत गेल्यावर मग पुढचं तिकीट काढायचं. तर ती 6ची गाडी असायची. आणि घाटामध्ये बऱ्यापैकी त्यावेळेला मग धुकं वगैरे जाणवायचं. किंवा घाटातनं पुढे गणपती आणि मारुतीचं जे देऊळ आहे तिथे आल्यावर ते एक थंडी जाणवायची. आता मात्र गारवा जरा कमी वाटतोय बाहेर. तिथे टेम्परेचर पण दाखवते 27 टेम्परेचर आहे. बाहेर गारवा पण आता कमी आहे. ते काय दगड येतात म्हणून लावून ठेवलेले. इकडनं बघा पलीकडची साईड आहे, त्याचं काम झालंय बऱ्यापैकी. बेसचं काम झालंय का? हो, बेस घालून झालाय इकडे थोडा. आता तिकडे कॉन्क्रीटचं काम सुरू होईल. हे झालं की तिकडे उजव्या बाजूला आहे. जी झाली कामं तिथे काय त्रास नाही, पण बाकीचा रस्ता खडबडीत आहे. खड्डे नाही दिसत आहेत, खडबडीत भरपूर आहे. ओव्हरऑल तुम्हाला तिथे स्पीड नाही घेता येणार, स्लोत जावं लागणार. त्यात आपण पुन्हा म्हणू शकतो आणि डोंगर बोडका झाला, सगळं कापून झाली, झाडं गेली. अर्थात एक जुनी आठवण पण तुम्हाला त्यानिमित्तानं सांगतो. पूर्वीच्या काळी म्हणजे लहान असताना मी जे म्हणतो की सांगली गाडीने आम्ही सांगलीला जायचो, त्यावेळेला घाटामध्ये अगदी फेब्रुवारी एंड मार्च पर्यंत बऱ्यापैकी हिरवळ असायची. बऱ्यापैकी म्हणजे अगदी व्यवस्थित हिरवळ असायची. नंतर जसं मार्च नंतर एप्रिल महिन्यात तापायला सुरुवात व्हायची, टेम्परेचर वाढायचं, तसं मग हिरवळ जाऊन अशी गोल्डन त्यांच्या शेड्स व्हायच्या, पिवळट गोल्डन कलर. आता मात्र मी बघतो ना, पाऊस संपला डिसेंबर महिन्यातच सगळीकडे बोडकं व्हायला सुरुवात होते, हिरवळ हळूहळू लुप्त व्हायला सुरुवात होते.
म्हणजे डोंगरामध्ये जे पाणी साठून राहायचं आणि त्याच्यावरती ती झाडं जगायची ते प्रमाण कमी झाले कुठेतरी. डोंगरातलं पाण्याचं साठवणीचं प्रमाण कमी, त्याच्यामुळे ती झाडं हळूहळू सुकायला सुरुवात होते. हे जुना डोंगर सोडून पलीकडे पण बघा भराव घातलेला आहे सगळा. भराव घालून तिकडनं वाढवत आहेत रस्ता. हा आता आपण येतो हा कळकदरा. हा रस्ता आहे, इथून डावीकडे तुम्हाला देवरुखला जाता येतं, मार्लेश्वर देवरुख. पूर्वी ते असं एक उगाचच काय असेल कसा असेल रस्ता, एवढा मोठा तिकडनं उतार दिसतोय, गाड्या कशा जात असतील, ते वेगळे वेगळे प्रश्न पडायचे डोक्यात यायचे. भविष्यात हा रस्ता इकडे थोडा खाली जाणार आहे. उजव्या साईडला बघा रस्त्याचं काम चालू आहे, खालनं जाणार तो रस्ता, आणि हा इकडनं देवरुख आणि मार्लेश्वर रोड. पलीकडच्या रस्त्याचं काय झालंय, बेस घालून झालाय, कॉन्क्रीटचं काम नाही झालंय. फक्त इकडे एक थोडीशी पॉझिटिव्ह जमीची बाजू म्हणेल, डावी साईड मध्ये खचली होती एकदा, तो बराचसा तिकडचा एरिया स्किप झालाय आणि रस्ता उजवीकडे आत आलाय. उजव्या साईडला आता अजून ते बेसचं काम दिसतंय. पुढे बघूया पुढचा काय केलाय रस्ता. आणि आमचे एसटी बाबा आलेले पाठीमागून. चांगला रस्ता झालाय, छान छान छान. इकडे उजव्या साईडला सुद्धा रस्त्याचं काम झालंय. एकदम खुश होऊन स्पीड वाढवू नका, समोरनं ट्रॅफिक आहे आणि काही ठिकाणी अचानक डायव्हर्जन असू शकतं. जर असा तेवढा सेन्स ठेवून गाडी चालवूया आपण. त्याच्यावेळी तर काय होतं, गडबड होते. तिथे बोर्ड लिहिलेला आहे सावधान एकेरी वाहतूक. तिथून पुन्हा जुना रस्ता. इथून फक्त पुढचा रस्ता जो आहे तो कसा जाणार. मध्ये बातमी अशी होती की इथे आता टनेल व्हायचे, त्याच्या सर्वेचं काम सुरू झालं होतं, का ऑर्डर निघाली होती सर्वेसाठी. ते टनेल होणार असं कन्फर्म न्यूज आहे, त्यामुळे कदाचित हे आता डोंगरीने थोडापुढे वगैरे होईल मला वाटत नाही. फक्त ते टनेल कसं कुठनं नेणार आहे काय मला अजून समजलेलं नाही. आपल्यापैकी जर कोणाला माहिती असेल, मॅप वगैरे असेल त्याचा मिळालेला, कृपया कमेंटमध्ये त्याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती सगळ्यांना. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हे सगळी माहिती, सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि इथे परत एक आणखीन आनंदाची बातमी आहे की रस्ता इथे छान केलेला आहे. खड्डे वगैरे जे पडलेले होते ते सगळं दुरुस्त करून सगळा रस्ता पुन्हा डांबरीकरण केलेलं आहे.
त्यामुळे हा पुढचा जो रस्ता जिथे काम व्हायचंय तो सुस्थितीत आहे, चांगला आहे, काही हरकत नाही, गाडी व्यवस्थित चालवा फक्त. हा सगळा अनकट व्हिडिओ आहे, त्यामुळे कदाचित थोडी लेंथ वाढेल असं मला वाटतंय, बघूया किती होतोय तो. कारण घाटाचा वगैरे रस्ता असतो, मला शक्यतो कट करायला आवडत नाही. ती एक मजा असते घाटातनं फिरण्याची. मी जसं ते एन्जॉय करतो तसं हा व्हिडिओ बघणार आहे आणि तो व्हिडिओ बघत एन्जॉय करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी शक्यतो कट करत नाही. बाकी यातले मधले जे हायवेचं काम असतं तिथे कट करायला काय हरकत नसते. आणि आता गारवा मस्त हवेत आलेला आहे, टेम्परेचर पण लगेच ड्रॉप झालंय. मगाशी साखरपा सोडलं त्यावेळेला 27-28 टेम्परेचर दाखवत होता, आता एकदम 23 डिग्री टेम्परेचर दाखवतो. नाही बघा, इथे आस्वाद घेत आहेत, पाण्याचाच घ्या, बाकी कसला घेऊ नका, एवढंच फक्त सांगेन. बॉनेट उघडून बसलेत नाही, काय गाडी तापली यांची काय कळत नाही, गाडी तर नवीन दिसते. गाडीवरनं आता एक आठवलं, गाडी चालू करताना टायर मधली हवा हे सगळ्यात महत्वाचं आहे. चारी बाजूनी जरा फिरून नजर टाका, हवा कमी झाली किंवा पंक्चर झालंय किंवा काय. ड्रायव्हरचं लक्षच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे, त्याला दुसरा पर्याय नाही काही. आणि गाडी स्टार्ट केल्यानंतर समोर जो डिस्प्ले असतो त्याच्यावर कुठलं इंडिकेशन येत नाही ना, एरर त्या काय प्रॉब्लेमचे सिग्नल्स असतात ते लगेच तिथे इंडिकेटर ऑन होतात, असं काय कुठे दिसत नाही ना, तिकडे जरा लक्ष ठेवा. मेनली इंजिनचं टेम्परेचर असतं, तिथे टेम्परेचर गेज असतो, तो कुठे हाय होत नाही ना, इकडे अधेमध्ये लक्ष ठेवायचं. अनेक असे मी व्हिडिओ बघितलेत, ह्या टेक्निकल गोष्टी असतात ना तिकडे लक्षच नसतं, ओनरचं पण नाही ड्रायव्हरचं पण नाही. नंतर मग ते छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते एकदम मोठे होतात. त्यामुळे समोर डिस्प्ले दिलेला आहे तिकडे तुमचं लक्ष पाहिजेच पाहिजे, त्याला काय पर्यायच नाहीये दुसरा. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, निदान ड्रायव्हिंग करतो त्याला तरी दिसल्या पाहिजे किंवा त्याला कळल्या पाहिजे. आणि आता बऱ्या आपल्या ज्या गाड्या आहेत ना, मॅक्झिमम सगळ्या कम्प्युटर कंट्रोलवाल्या गाड्या आहेत. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये, इथे बारीक सारीक गोष्ट असते, सेन्सर असतात, भरपूर सेन्सर आहेत गाडीला. जरा जरी काही प्रॉब्लेम सेन्सरने डिटेक्ट केला की तुम्हाला तो इंडिकेशन देत असतो. इथे बघा, घाटात जाळ्या मारण्याचं काम चाललेलं आहे, बरेच महिने झाले ते काम चालू आहे. आणि ह्या ठिकाणी दरडी कोसळण्याचे चान्सेस आता वाढले. मागे म्हटलं की करोना नंतर इथे 7-8 ठिकाणी दरडी कोसळल्या, त्यामुळे हा बराचसा पॅच जो थोडासा दरडीच्या बाबतीत धोकादायक झालेला आहे. त्याच्यामुळे आता ह्या अशा स्टीलच्या जाळ्या मारण्याचं काम चालू आहे. जिथे जिथे दरडी कोसळल्या आहेत त्या ठिकाणी हे सगळं पॅचिंगचं काम चालू आहे. वेसुर्ले गावची शैक्षणिक सहल, मजा असते ना सहलीत पण, नुसता गलका, आरडा ओरडा, भेंड्या लावायच्या, आणि सगळ्यात महत्वाचं असतं डबे, खाण्याचे डबे सकाळी घेऊन सहलीला जायचं. तो मुलगा बघा, आमच्या वेळी खिडकीतनं बाहेर बघणे, आता ती मुलगी ती व्हिडिओ करते पाठी बसून. त्यावेळेला डबा म्हणजे काय असायचं माहिती, पोळी, बटाट्याची भाजी आणि शिरा. मॅक्झिमम लोकांचं खाणं हेच असायचं डब्यात, आणि एकत्र बसून ते एक्सचेंज पण व्हायचं, इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, याचं त्याला, त्याचं ह्याला. मस्त मजा यायची, एन्जॉय करायची.
आणि आता इथे बघा हे जाळ्यांचं काम चालू आहे. देवळाजवळ आलोय. इथे बऱ्याच ठिकाणी दगड फुटतायत आणि कोसळण्याची काम चाललेलं आहे. गणपतीचं देऊळ, गणपती बाप्पा मोरया. इकडे गाड्या मारून झाल्यात बघा, बऱ्यापैकी सगळं कव्हर करून झालंय. इथे काय झालंय, यांच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बंद पडलेली दिसते गाडी. मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं बघा, गाडीकडे तुमचं लक्ष पाहिजे. शेवटी काही मशीन आहे ते, तुम्ही त्याची काळजी नाही घेतली तर ते काय त्याला स्वतःला हातपाय फुटलेले नाहीत आपली आपण काळजी घ्यायला. बारीक सारीक गोष्टी असतात त्या गाडीच्या, तुमचं लक्ष पाहिजे तिकडे. ड्रायव्हर अलर्ट असला पाहिजे. आणि आता इथे घाट संपला, घाट संपल्याची त्यावेळेची खूण. हे दोन साईडनी डोंगर, याला किंड म्हणायचो आम्ही. आणि इथून आता पुढे गेलं की रत्नागिरी जिल्ह्याची हद्द संपते, कोल्हापूर जिल्हा सुरू होतो. हा व्हिडिओ मी आता थांबवतो इथे. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओबद्दल, चॅनलबद्दल माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये सांगा. जास्तीत जास्त व्ह्यू मिळतील असा प्रयत्न करा. आजपर्यंत आपल्या सपोर्टबद्दल आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.